सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी देवाचे वचन मार्क याचा 14वा अध्याय वचने 32 ते 36. मार्क याचा 14वा अध्याय वचने 32 ते 36. नंतर ते गेतशमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान याच बरोबर घेतले आणि तो व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अति खेद झाला आहे. तुम्ही येथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जाओ. आणि तो म्हणत होता, आबा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. मार्काचं शुभवर्तमान त्याचा 14 अध्याय आणि 32 ते 36 आम्ही या ठिकाणी प्रभू येशू प्रार्थनेविषयी आम्ही पाहतो की कशा प्रकारे त्याचं जीवन त्या समयामध्ये होतं. बागेमध्ये जाऊन प्रार्थना करण्यासाठी तो तयारी करत होता. तर तेव्हा त्याने सर्व शिष्यांना घेतलं आणि त्यांना तो घेऊन निघाला. एक कालावधी एक स्थळ पर्यंत गेल्यानंतर त्यांना तिथं म्हटलं की तुम्ही प्रार्थना करा आणि त्यांना तिथं थांबवलं. सर्व शिष्य तिथं थांबले, परंतु 3 शिष्यांना घेऊन तो पुढे सरकला आणि पुढे जाऊन एका ठिकाणी तो जिथं प्रार्थनेसाठी बसणार त्या ठिकाणी तो गेला असताना त्याचं मन व्याकुळ आणि अस्वस्थ झालं. तेव्हा त्यांना पण त्यांनी म्हटलं की इथं तुम्ही राहा आणि प्रार्थना करीत आपला वेळ घालवा.
परंतु तो अजून एकांतात समोर गेला आणि तिथं आपल्या व्यथा आपल्या पित्यासोबत तो मांडू लागला आणि ही प्रार्थना करू लागला की देवा, माझ्या समोरचा हा प्याला माझ्या समोरून जर तुझी इच्छा असेल तर. आज आमचं जीवन अनेक वेळा त्रस्त होऊन जातं, मन व्याकुळ होऊन जातं, अस्वस्थ होऊन जातं. आम्हाला सुचत नाही कोणाला सांगावं. आमच्या मित्रांना, या आमच्या घरातल्या लोकांना, या आमच्या जीवलग गोष्टी आम्ही कोणालाही सांगू इच्छित नाही, या सांगण्याची तयारी नसते. परंतु या ठिकाणी आम्ही प्रभू येशूच्या या प्रयत्नाने, या इच्छेने आम्ही पाहू शकतो की तो कसा पित्यासमोर आपल्या व्यथा कबूल करत आहे आणि मांडित आहे. अजीज देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं वचन सांगतंय की आम्ही जर आपल्या मनामध्ये दडपणाखाली जगण्याऐवजी जर पित्यासमोर आपल्या इच्छा प्रगट केल्या तर आम्ही त्या व्याकुळ आणि अस्वस्थतेमधून आम्ही बाहेर येऊ शकतो आणि आमचं जीवन आशीर्वादित होऊ शकते. आमच्या जीवनामध्ये त्या समस्येमधून तोडगा निघू शकतो. तर महत्वाचं आहे की आम्ही ह्याला या त्याला, या आमच्या वैयक्तिक, या आमच्या मित्रमंडळाला आम्ही अनेक वेळा व्यथा सांगितल्या, परंतु त्याचं उत्तर मिळू शकणार नाही. परंतु जर पित्याजवळ आलो आणि आम्ही त्याच्यासमोर आम्ही आपलं मन मोकळं केलं तर निश्चितच तो पिता आम्हाला मार्ग दाखवेल, तो आम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्याने स्वतःला पित्यासमोर सोपवून दिलेला आहे आणि तो पित्याची मर्जी मागत आहे, पित्याची इच्छा तो जाणीत आहे. आज आम्ही तसं करतो काय? प्रभू येशू जर तसा करतोय तर त्याला त्या समयामध्ये सामर्थ्य मिळाली आणि तो या क्रूसारोहणला तो समोर जाऊ शकला. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, प्रार्थना करतो. प्रभू, आम्हाला प्रार्थना करणं शिकव. आमचा जीवन आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. प्रत्येक बहीण भाऊ जो या समय प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत प्रभू, आमच्या व्यथा आम्ही तुझ्या समोर सादर करत आहोत. देव बाप्पा, तू आमचा तोडगा काढ, तू आमच्या प्रश्नांचं उत्तर दे, तू आम्हाला प्रभू जे संकटातून बाहेर काढ आणि प्रभू आम्हा सर्वांना आशीर्वादित होऊ दे. आजचा हा दिवस तू आशीर्वादित केला म्हणून तुझे उपकार. प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.